പാർലമെന്റിന്റെ വർഷകാല സമ്മേളനത്തിന് ഇന്ന് തുടക്കമായിരിക്കുകയാണ്. അന്തരിച്ച മുൻ അംഗങ്ങൾക്ക് അനുശോചനം അർപ്പിച്ചാണ് ആദ്യ ദിനം തുടങ്ങിയത്. എന്നാൽ ആദ്യ ദിനത്തിൽ തന്നെ ലോക്സഭ പ്രക്ഷുബ്ധമാകുന്നതാണ് രാജ്യം കാണുന്നത്. ചോദ്യോത്തരവേള തുടങ്ങി വെറും 5 മിനിറ്റിൽ സഭ നിർത്തിവെച്ച് സ്പീക്കർ ഓം ബിർളയ്ക്ക് മടങ്ങേണ്ടി വന്നു. പ്രതിപക്ഷ ബഹളത്തെ തുടർന്ന് ചോദ്യോത്തരവേള മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ സാധിക്കില്ലെന്ന് വ്യക്തമായതോടെയാണ് സ്പീക്കർ നടപടികൾ നിർത്തിവെച്ച് പോയത്. ആദ്യ ചോദ്യം ചോദിച്ചപ്പോൾ മുതൽ പ്രതിപക്ഷം നടുത്തളത്തിലിറങ്ങി ബഹളം തുടങ്ങി. ബഹളത്തിൽ ചോദ്യമോ അതിനുള്ള മന്ത്രിയുടെ ഉത്തരമോ കേൾക്കാൻ സാധിച്ചില്ല. ഇത്തരത്തിൽ സഭ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാനാകില്ലെന്ന് സ്പീക്കർ വ്യക്തമാക്കി. എല്ലാ വിഷയവും സഭയിൽ ചർച്ച ചെയ്യാമെന്നും പ്രതിപക്ഷത്തിന് പറയാനുള്ള കാര്യങ്ങളിൽ നോട്ടീസ് നൽകാമെന്നും സ്പീക്കർ അഭിപ്രായപ്പെട്ടു. എന്നാൽ അതൊന്നും കേട്ട് പ്രതിഷേധത്തിൽ നിന്ന് പിന്മാറാൻ പ്രതിപക്ഷം തയ്യാറായില്ല. നീറ്റ് പരീക്ഷയിലെ ചോദ്യപേപ്പർ ചോർത്ത് ഉയർത്തിക്കാട്ടിയായിരുന്നു പ്രതിപക്ഷത്തിന്റെ ആദ്യ ദിനത്തിലെ ബഹളം. ലോക്സഭയ്ക്ക് പിന്നാലെ രാജ്യസഭയും പ്രതിപക്ഷ ബഹളം കാരണം നിർത്തിവെക്കുന്നതാണ് കാണാൻ കഴിഞ്ഞത്. ഈ സമ്മേളനത്തിൽ നിരവധി ബില്ലുകൾ അവതരിപ്പിച്ച് പാസാക്കാനാണ് സർക്കാരിന്റെ ശ്രമം. അതിൽ പ്രധാനപ്പെട്ടത് വന്ദേമാതരത്തെ അപമാനിക്കുന്നവർക്ക് 3 വർഷം വരെ തടവ് ശിക്ഷ ഉറപ്പാക്കുന്ന ബില്ലാണ്. ഇതിനെ പ്രതിപക്ഷം ശക്തമായി എതിർക്കുന്നുണ്ട്. ഇതിനു പുറമെ നീറ്റ് പരീക്ഷാ ക്രമക്കേട്, അയോധ്യ ക്ഷേത്രക്കൊള്ള, E20 എഥനോൾ വിവാദം എന്നീ വിഷയങ്ങൾ ഉയർത്തി സർക്കാരിനെ പ്രതിരോധത്തിലാക്കാനാണ് പ്രതിപക്ഷ നീക്കം. സമ്മേളനത്തിന് മുന്നോടിയായി മാധ്യമങ്ങളെ കണ്ട പ്രധാനമന്ത്രി ഈ സമ്മേളനം ഫലപ്രദമാക്കി മാറ്റണമെന്ന ആവശ്യമാണ് മുന്നോട്ട് വെച്ചത്. പ്രതിപക്ഷത്തിന്റെ പ്രതിഷേധങ്ങൾ മുൻകൂട്ടി കണ്ടാകണം മോദി ഇത്തരത്തിൽ പ്രതികരിച്ചത്. എന്തായാലും ഇന്ന് ലോക്സഭയിൽ നടന്ന പ്രതിപക്ഷ ബഹളത്തിന്റെ ദൃശ്യങ്ങൾ കാണാം. प्रश्नकाल प्रश्न नंबर 1 धवन लक्ष्मण भाई पटेल। धवन लक्ष्मण भाई पटेल प्रश्न नंबर 1 रखा गया। मेरा प्रश्न मंत्री जी से यह है कि भारत की पांडुलिपि विरासत के संरक्षण हेतु प्रारंभ की गई ज्ञान भारत का पहला उद्देश्य और उसके प्रमुख घटक क्या है, तथा दक्षिण गुजरात के वलसाड संसदीय क्षेत्र के दोड़िया, कोकड़ा और वाली जैसे जनजाति के मौखिक और पांडुलिपि परंपराओं के दस्तावेजीकरण किया जा रहा है और इसमें AI का उपयोग किया जा रहा है। माननीय अध्यक्ष महोदय, विरासत हमें दिशा भी देता है, विरासत हमें दर्शन भी देता है और इसलिए मोदी जी ने विकसित भारत की जब कल्पना करी तब रेड फोर्ट से अपने उद्बोधन में कहा था कि हमें विकसित भारत बनाना है। तो विकसित भारत बनाने के लिए हम प्रेरणा कहाँ से लेंगे? मोदी जी ने प्रण लिलवाते हुए देश को कहा था कि हम विकसित भारत बनाने के लिए संकल्प करेंगे, विकसित भारत बनाने का। दूसरा प्रण लिलवाते हुए गुलामी की मानसिकता को छोड़ने की बात कही थी और तीसरा प्रण लिलवाते हुए मोदी जी ने कहा था कि विरासत से प्रेरणा लेकर हम विकसित भारत बनाएंगे। हमारी मैन्युस्क्रिप्ट हमारी विरासत है और आज मंदिर के रूप में, शोक संस्थान के रूप में, महाविद्यालयों में, मठों में, जैन भंडारों में और निजी संग्रहालयों में हमारी मैन्युस्क्रिप्ट है। ये मैन्युस्क्रिप्ट को हम ज्ञान भारत मिशन के द्वारा उसको आरक्षित करने के लिए, डिजिटलीकृत करने के लिए, रिसर्च ड्रिवन बनाने के लिए, जन सुलभी बनाने के लिए मोदी जी ने ज्ञान भारत मिशन का लॉन्च करा और ये ज्ञान भारत मिशन के द्वारा देश में आज 1 करोड़ से अधिक मैन्युस्क्रिप्ट का सर्वे करा गया। उसमें से ये मैन्युस्क्रिप्ट में से 8 करोड़ आज डिजिटलाइज्ड हो चुकी है और उसमें से 3,70,000 मैन्युस्क्रिप्ट आज ऑलरेडी अपलोड हो चुकी है और उसमें माननीय सदस्य ने कहा है कि अपनी लोकल लैंग्वेज में भी कोई जो मैन्युस्क्रिप्ट होगी तो उसको भी इस सर्वे में शामिल करके उसको भी उसके ऊपर भी संशोधन करा जाएगा और डिजिटलाइज करा जाएगा। माननीय सदस्यगण, संसद लोकतंत्र का सर्वोच्च संस्था है। मेरा आपसे आग्रह है, आप सदन के अंदर सार्थक चर्चा करें, संवाद करें, लोगों की जन आकांक्षाओं, अपेक्षाओं को रखें। मैं सभी माननीय सदस्यों को उचित नियमों के तहत पर्याप्त समय, पर्याप्त मौका दूंगा। मेरा आपसे आग्रह है कि तख्तियां और नारेबाजी से सदन की मर्यादा नहीं बनती है।
मेरा आग्रह है कि सदन का प्रथम दिन है और इस परंपरा को तोड़ना चाहिए कि प्रथम दिन सदन नहीं चलेगा। मैं हमेशा आपसे आग्रह कहता हूं कि आपको पर्याप्त अवसर, पर्याप्त समय मिलेगा। नियमों के तहत नोटिस दीजिए। सदन नियमों प्रक्रियाओं से चलता है। मैं आपको पर्याप्त समय दूंगा। अभी प्रश्नकाल है। प्रश्नकाल के अंदर नारेबाजी करना, तख्तियां लहराना उचित नहीं है। आप सब वरिष्ठ सदस्य हैं, प्लीज आपसे आग्रह है कि अपनी सीट पर बैठें, सदन चलाने में सहयोग करें। सदन नहीं चलाना चाहते, प्रश्नकाल नहीं चलाना चाहते, चर्चा नहीं करना चाहते, सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है।